सलामीचे गोलंदाज येताना पाहायला मिळतोय समीर शेलार मॅन फ्रॉम रेनोशी. फलंदाजीच्या जोरावरती एका बाजूला असेल अमोलदादा शिंदे तर दुसऱ्या बाजूला विवेक शिंदे. रोळे संघाचे नक्कीच दोन्ही बल्लाढ्य संघ, एका बाजूला कर्मवीर तर दुसऱ्या बाजूला धर्मवीर. आपल्या संघासाठी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठ करताना पाहायला मिळेल. सलामीचं षटक वैयक्तिक पहिलं षटक करण्यात विश्वास दाखवलाय. आपण बोललो होतो ना, ज्या बिल्डिंग कोणतेही क्षेत्र असो ज्याचा पाया भक्कम त्याची बिल्डिंग किंवा त्याचं क्षेत्र अप्रतिम असं उभं राहताना पाहायला मिळते. तर गोलंदाज की फलंदाज कोण आपला पाया मजबूत करणार, कोणाची बिल्डिंग भक्कमपणे उभी राहणार हे पाहणं गरजेचं असेल. सलामीची जोडी येताना पाहायला मिळते. अमोलदादा स्ट्राईक तर सामना करेल समीर टू अमोलदादा. चला उद्या मैदानाच्या रंगात हे वी गो करूया आरंभ, प्रारंभ आणि शुभारंभ. सलामीच्या गोलंदाज समीर शेलार सामना करेल अमोल शिंदे. पहिला चेंडू बॅटची लागली गेली, एक धाव नक्की अर्जित गेली. श्री गणेशा केला गेला, पुन्हा एकदा श्री गणेशाला आठवूया. धन्य धन्य ती माता शिव पार्वती त्यांचा पुत्र शोभे गणपती आणि प्रथम पूजावा गणपती हीच आपली भारतीय संस्कृती. नक्कीच रोहित संघामार्फत श्री गणेशा केला गेला एकेरी धावीने. समीर अप्रतिम अशी गोलंदाजी तरी आतापर्यंत पाहिजे. समीर हा उसळी घेणारा चेंडू चेस्ट लेवल चेंडू मध्ये माहीर, परंतु इथे मात्र पूर्णपणे यॉर्करची खेळ करताना पाहिलं तर पहिला चेंडू थोडासा मिसफील्ड होताना पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण केली, दुसरा धावेचा प्रयत्न करणार का? येस, आणि दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली गेली. धावसंख्येत दोन्ही वाढ होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. काय करणार मैदानामध्ये पाहणं गरजेचं. त्याबद्दल बोललो जातं ना, हमें इतनी शक्ति देना दाता मन का विश्वास कम ना होना, हमें इतनी शक्ति देना दाता मन का विश्वास कम ना होना, हम चले नेक रस्ते पर भूल से भी भूल कर हमसे भूल न होना. कोणाची चुकी होणार, चुकीला माफी नसते मित्रांनो. दगडी चाईतून तो आवाज वारंवार येताना पाहायला मिळतो, परंतु तो चुकला तो मुकला. कारण जेव्हा बोलतो जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. म्हणून तुम्हाला चपळता आणि चातुर्य दाखवणं खूप गरजेचं असं. पुन्हा एकदा समीर सज्ज. समीर इथं चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते, ज्या गोलंदाजी फेमस असेल, परंतु हो इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी वेगावरती स्वार होताना पाहायला मिळतोय. नेहमीच पाहिलं की तर सलामीच्या गोलंदाजी अप्रतिम अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळते. आपल्या संघासाठी कर्णधार ज्यावेळी आपल्यावरती विश्वास दाखवतो, विश्वासात पात्र ठरताना पाहायला मिळतो. तेच डेफिनेटली आणि संधी तुम्हाला संधी बोलताना चहामध्ये डुबवलेल्या बिस्किट सारखे असे, वेळ जर तरलात तर तरलात, अन्यथा विलीन झालात. इथे तसं असं तुम्हाला संधीचा फायदा घ्यावा लागेल, वेळेनुसार किंवा बदलावं लागेल तर तुम्ही विजयश्री मिळू शकता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. हो मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूला एवढा वेग होता की यष्टीरक्षक मात्र बीट झाला. पाईच्या सोबत एक धाव, धावसंख्येत एकने वाढ होताना पाहिजे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते. कावरी गावचे मुंबई मनचे अध्यक्ष तसेच ग्रामस्थ आदरणीय सन्माननीय प्रकाशदादा सकपाळ साहेब तसेच मनोजदादा जाधव साहेब या सर्वांचं आपल्या व्यासपीठाच्या दिशेने आगमन होताना पाहायला मिळतं. आयोजकांमार्फत त्यांचं सहर्ष स्वागत. आपल्या सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठ आपल्या हक्काच्या व्यासपीठावरती यायचं आणि आसनस्थ होण्याची कृपा करायची. त्याला एवढ्या मैदानाच्या दिशेने इथे मात्र समीर प्रभावित गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर इथे मात्र फलंदाजांना मात्र जखडून ठेवला त्या मोठ्या फटक्यांपासून. हो पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र लाख खोलची खेळ करता चेतन थोडासा बीट होताना पाहायला मिळतंय आणि जो हुकला तो मुकला. इथे मात्र दुहेरी धाव अर्जित केली, जिथे एक धाव जाणं अपेक्षित होतं. थोडासा लेझी पाहायला मिळाला का? तर येस डेफिनेटली. क्रिकेट मध्ये जर या चेंडूवरती चर्चा केली तर चेंडू अप्रतिम होता, शॉर्ट सिलेक्शन सुद्धा तितकंच चांगलं होतं, परंतु थोडंसं चेतन दादा चेंडूवरती धावत जाणं गरजेचं होतं. कारण पिकअप गॅदर अँड थ्रो हे क्षेत्ररक्षणाचं समीकरण असेल तो मात्र नक्की प्रभावी करताना पाहायला मिळेल. आणि एक धाव आणि संधीचा फायदा रनिंग बिटवीन द विकेट यापासून जर रोखायचं असेल ना तर तुम्हाला अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण थोडंसं स्पीडअप घ्यावा लागतो. आतापर्यंत पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले गेले फलंदाजाला अमोल बदळणा. समीर प्रभावी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. थोडासा नैसर्गिक अडथळा आला कदाचित. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा चेंडू शेष असेल. पहिलं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा, 7 धावा माफ करा. पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू भिरकांदीला क्षेत्ररक्षक त्याने जेल होणार का पाहणं गरजेचं असेल. हो इथे मात्र चेंडू आला होता हातामध्ये, त्याला धाडलं पलीकडे. पुन्हा तोच आवाज, हे प्रभू हे हरिनाम हे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, हे क्या होईंग. चेंडू जरी सोडला असता तरी चौकार गेला असता, परंतु जेलच्या नादामध्ये चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे. माफ करा, तो चौकार आहे षटकार आहे.
चौकार, माफ करा, हात चौकार येताना पाहायला मिळते. चांगला प्रयत्न होता, हातामध्ये चेंडू उसळी घेतली आणि चेंडू गेला चौकारासाठी. जेल केला धरतीला दान, अर्थातच ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. आयुष्यमान मिळताना पाहायला मिळत आहे. चांगलं इथे मात्र जेल केला धरतीला संधीचा फायदा घेणार का अमोलदादा पाहणं गरजेचं असेल. जेल झाला असतं तर मात्र समीकरण असं बरं क्रिकेट आहे मित्रांनो. जर तर जेल झाला असतं तर काय झालं असतं, आता जेल नाही घेतलं तर पुढे काय होणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर समीर दादा सलामीचे गोलंदाज, त्यांचे बंधू पुन्हा एकदा सुनील दादा सज्ज होताना पाहायला मिळतात. आता मात्र विवेक, ज्याची KSK मध्ये बाहुबलीच्या नावानं ओळखला, षटकाराचं एक वादळ असणारा फलंदाज, पुन्हा एकदा षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे. ज्यामध्ये बोलताना रन मशीन विराट कोहली, तसा रन मशीन विवेक शिंदे ही सुद्धा त्याची प्रचिती आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतंय. एका बाजूला असेल आता सुनील, विवेक हे समीकरण ऐकताना पाहायला मिळतंय. राऊंड द विकेटचा मारा. धन्यवाद स्वामील सर, आपण सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर जिथे कमी तिथे आम्ही अशी भूमिका बजावताना पाहायला मिळाले. पंचांची भूमिका सुद्धा चूक बजावताना पाहायला मिळते. आपले लाडके आपल्या सर्वांचे असे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय स्वामील सर, डॉक्टर साहेबांचा सुद्धा आभार. मला एवढे मैदानाची ते पहिल्या चेंडूवरती येताना षटकार बॉल द्यायचे मित्रांनो. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार येताना पाहायला मिळाला. तर सुनील थोडासा चेंडूचा स्पेस बद्दल परिवर्तन करावं लागेल का, तेच डेफिनेटली विवेक अप्रतिमाचा फलंदाज म्हणून ज्याची KSK मध्ये ओळख आहे तोच पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुन्हा इथे मात्र चांगली गोलंदाजी, पंचांकडे दाद मागितली, पंचांचं बोट आकाशाकडे. इट इज विकेटचं पत्र होताना पाहायला मिळतंय. विवेक एक विध्वंसक विनाशनाशक अशी फलंदाजी ज्याची ख्याती ओळख होती, तो मात्र येतो तंबूच्या आशयाला. चांगली गोलंदाजी, तितकं साजेचं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण पाहायला मिळालं आणि विकेटचं पतन. विवेक बॅक टू द पवेलियन. पहिला गडी होतो तंबूच्या आशयाला. आता त्यांची जागा घेण्यासाठी जातात विनायक दादा शिंदे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या होते 17 धावा. एक चौकार नक्कीच पाहायला मिळाला, एक षटकार सुद्धा आला. आधीच्या षटकामध्ये शेवटच्या श्रेणी मात्र जेव्हा जेल घेण्याची संधी होती तो जेल आला चौकार. त्यानंतर या सुनील यांचं मात्र स्वागत केलं होतं. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच षटकार आणि त्यानंतर कमबॅक केला. आणि परिवर्तन 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 ही काळाची गरज का संबोधला ते हे मात्र नक्की दाखवलं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला तरी हम भी किसी से कम नाही, एक तेरी तो एक मेरी पुन्हा एकदा दाखवून देताना पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर लिडिंग एज लागला गेला. यष्टीरक्षणाने कोणती चुकी केली नाही, विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. आणि विवेक एक षटकार किंग इथे तंबूच्या आशयाला आता विसावा घेताना पाहायला मिळेल. पण ज्या वेळेला खेळताना तुम्हाला विचार विमर्श करावी लागते. तंबूच्या आशयाला मी असा खेळलो तसा खेळलो पाहिजे, पण त्या विचार विमर्शाला व्हॅल्यू नसतं मित्रांनो. माइंड सेट करणं गरजेचं असतं. कारण खेळ आहे मित्रांनो, तुमच्यावरती खूप साऱ्या अशा अपेक्षा होत्या, परंतु मी मात्र सुनील चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. एक षटकाराला, तदनंतर विकेट आणि तदनंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू, हे मात्र समीकरण गोलंदाज अप्रतिमात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय, कमबॅक करताना पाहायला मिळतोय. कमबॅक मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. टप्प्याचा चेंडू इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळून काढलाय. चेंडू जातो डीप स्कोरली क्षेत्रामध्ये हाय हँडसम स्टाईल मध्ये. क्षेत्ररक्षणाने हवाई सुंदर हाय बाय करत 6 धावांसाठी षटकार. चांगला षटकार येताना पाहायला मिळाला. कारण चेंडूचा आणि बॅटचा संपर्क चांगला, स्वीटचा साऊंड सुद्धा कानावरती ऐकायला मिळाला. आणि तो होता त्या चेंडूवरती आलेली मोहर, म्हणजे याची षटकार 6 धावांसाठी. रनांची कोंडी सोडण्यासाठी हा मात्र अप्रतिमाचा षटकार. पुन्हा एकदा याची देही याची डोळ्या क्रॉस द लाईन खेळून काढलाय. ओ वाह वाह रे वारकरी, धन्य धन्य ती क्रिकेटची पंढरी. आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये विनायक नावाचा वारकरी, काय तो खेळ साजरी करी. अप्रतिमाचा बॅक टू बॅक दुसरा षटकार येताना पाहायला मिळतोय. ज्यावेळी संघ अडचणीत होता तेव्हा मात्र संघाचा तारण हरता करता करवित मात्र कोण ठरताना पाहायला मिळतं. यस इट इज विनायक शिंदे, मॅन फ्रॉम रुळे. मात्र थोडा स्पेस चेंज करावा लागेल का. ज्यावेळी जर चेंडू उसवी घेणारे चेंडू विनायक दादा जर मारत असेल तर मात्र सुनीलला काय परिवर्तन करावं लागेल हे मात्र त्याने थोडं डिस्कस करणं गरजेचं असेल का. डेफिनेटली असेल.
त्यावेळी उसळी घेणारे चेंडू अप्रतिम असे खेळताना पाहायला मिळतात. नंतर मात्र परिवर्तन करणार का की पुन्हा षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळणार. कॉन्फिडन्स नक्की दुणावला असेल. फलंदाजाचा दबाव तंत्रामध्ये असेल गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज की फलंदाज. हो हो डॉट चेंडू. इथे मात्र चेंज ऑफ फेस करताना भले गरज होती याचे. 2 षटकाचा गेला संपुष्टात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 29 29 धावा. पहिल्या षटकामध्ये होत्या 11 धावा. त्यानंतर या षटकामध्ये आल्या 18 धावा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 29 धावा. या पुढचा होणारा सामना असेल मांगर विपक्ष लाकवड संघ. दोन्ही संघाच्या संघाने विनंती दिल्या शेवटच्या षटकानंतर हाफ इनिंग मध्ये नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचं आहे. मांगर वर्सेस लाकवड. त्याला एवढ्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग येत आहेत. गोलंदाजीवरती गणेश जे फलंदाजीमध्ये गब्बर या नावाने ओळखले जाणारे गणेश सदाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळत आहेत. हो इथे मात्र पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात दंडित केलं. पंचांच्या समांतर चेंडू असेल अवांतर 1 धावेसाठी. थोडस वॉर्मअप सुद्धा करताना पाहायला मिळाले गणेश दादा. कदाचित या पुढच्या चेंडूकडे लक्ष वेधलं जाईल. काय होणार या चेंडूवरती हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात दंडित केलं. पंचांच्या समांतर चेंडू पुन्हा अवांतर 1 धावेसाठी. 1 धाव. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटल्यावरती अर्जित केलं तर धावसंख्या होते 31 धावा. आपला अमोल दादा यांना मात्र क्लास दाखवावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. आपल्या टॉप फॉर्म मध्ये येणं गरजेचं असेल का? तर डेफिनेटली असेल. पहिला लोअर फुलटा चेंडू होता. 11 लाईन खेळून काढला. इथे मात्र फक्त दिशा दिली आणि चेंडू जातोय. हा सुद्धा येतोय दणदणीत खणखणीत षटकार. ते मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्याला दादा पुन्हा एकदा टॉप गिअर मध्ये गाडी चालवताना पाहायला मिळतात. लोअर फुलटा चेंडू होता. फक्त दिशा दिली अक्रॉस द लाईन आणि डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला 6 धावांसाठी. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा. हो हो अक्रॉस द लाईन. हा हँडसम स्टाईल मध्ये पुन्हा एकदा येतोय दणदणीत खणखणीत षटकार. चेंडू गेला 6 धावांसाठी. इथे मात्र धावसंख्या उच्चांक घेताना पाहायला मिळते. गणेशांच्या 2 चेंडूवरती 14 धावा येताना पाहायला मिळाल्या. 2 चेंडूमध्ये 14 धावा. थोडंसं महागडं षटक म्हणता येईल का? तर डेफिनेटली. आता मात्र टॉप गिअर मध्ये गाडी चालवून पाहायला मिळते. त्यांचा जो नेहमीचा जो लय होता षटकारासाठी ज्यांची ओळख होती ते अमोलदादा शिंदे पुन्हा एकदा आपल्या टॉप गिअर मध्ये येताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू. इथे मात्र थोडासा फसवी घेणार चेंडू. तर एकदा पुन्हा दुसरा त्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच 2 धावा अर्जित केले. धावसंख्या 2 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 45 धावा. शेवटचे 3 चेंडू शेष असलेल्या षटकामधील काय घडणार हे पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा अमोलदादा सज्ज होताना पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला गणेश दादा इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळते. 2 षटकानंतर सुद्धा कमबॅक केला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळते. इथे मात्र स्टेजच्या दिवस चढवलेला चेंडू. उंची जास्त लांबी कमी. ओ आणि मात्र पुन्हा एकदा तसंच याची देही याची डोळा. हे प्रभू हे हरिनाम हे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी हे क्या होईंग. चेंडू मात्र हाताला ब्रश करत सीमारेषा पलीकडे गेला. पुन्हा एकदा जेल धरतीला दान केला. विकेटचं पतन होता होता मात्र वाचला आणि पुन्हा एकदा मात्र अमोलदादांना संधी. त्या संधीचं सोनं करणारा 2 जेल मात्र नक्की सुटताना पाहायला मिळाला. आधीच्या पहिल्या षटकामध्ये सुद्धा शेवटच्या चेंडूमध्ये जीवदान मिळालं होतं. इथे सुद्धा पुन्हा एकदा जीवदान मिळताना पाहायला मिळतं. त्याची मात्र नक्कीच पुरेपूर फायदा घेणार का? पुन्हा एकदा क्रॉस लाईन घेऊन काढला. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या जायचा प्रयत्न करणार का? क्षेत्ररक्षक जोपर्यंत फेकी करेल तोवर मात्र दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली. आणि धावसंख्येत पुन्हा एकदा 2 ने वाढ. धावसंख्येत विचार केला तर धावसंख्या धावपटल्यावरती अर्जित केल्या. आमचे साथी स्कोर लेखक
सुशांतजी सकळचे सकाळच्या सत्रापासून अप्रतिम अशी गुणलेखकाची भूमिका बजावत. कारण तुम्ही क्रिकेट खेळताना त्याची टिप्पणी नोंदणी असणे कुठेतरी गरजेचं असेल. तेच मोलाची भूमिका बजावताना सुशांत दादा सकाळपासून पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल, या चेंडूकडे नजर वेधतील काय घडणार. सध्या तरी पाहिलं तर तमाम शांतता पाहायला मिळते नवी मुंबईच्या पंढरीमध्ये, क्रिकेटच्या पंढरीमध्ये पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज, काय घडणार, काय बिघडणार मैदानामध्ये, शेवटच्या चेंडूवरती काय घडणार. वादळापूर्वीची शांतता पाहायला मिळणार की वादळ येणार गणेश दादा, ते सुद्धा पाहणं गरजेचं असेल. हो, चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. ही शांतता होती एकेरी धावेची. 3 षटकांचा खेळायला संपुष्टामध्ये 3 षटकांचा धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 52 धावा. विजयासाठी लक्ष असेल 53 धावा. या पुढचा होणारा सामना असेल लाखोड विपक्ष मांगर संघ. दोन्ही संघाला एकांना विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. चला शेवटचा कॉल असेल लाखोड विपक्ष मांगर. लाखोड संघ मांगर संघाची कर्णधारांनी उपस्थिती लावली. आपण कुठे असेल तर यायचंय. तर त्याचा विनंती असेल रुळे संघ आपला सुद्धा स्पीडअप घ्यायचा आहे. जम्बो सरांना नक्की आपण कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये कैद करूया. बरेच दिवसांनंतर मात्र जम्बो सर पुन्हा एकदा या पटलावरती झळकताना पाहायला मिळेल. रबर बॉल मधील कदाचित पहिली मॅच असेल त्यांची. बऱ्याच दिवसापासून ज्या गोलंदाजी अपेक्षा आतुरता होती ते जम्बो सर पुन्हा एकदा आपल्याला या स्क्रीन मध्ये पाहायला मिळतील. कॅमेरामॅन फोकस करो. लाखोड संघ कर्णधार पाठव मित्रांनो. लाखोड संघ आपला कोणी प्रतिनिधी असेल तर पाठवायचं. काय तुम्हाला जर डिस्कस करायचं असेल, कोणी प्लेयर आले नाही आले काही असेल तर आयोजकांकडे संपर्क. शेवटचा कॉल असेल. चला स्पीडअप घ्यायचंय. मला बोलूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा काय घडणार पाहणं गरजेचं. पुन्हा एकदा करूया गणराय वंदन. खुळ्या मनी जिनी आठितो तुला देव राया माया तुझी राहू दे. पदकमलांची वाहून पुष्प म्हण भावे आम्ही स्मरितो आणि दया क्षमा आणि शांती देवपाय मैदानामध्ये वसू दे. इथे तुझे चरणी आम्ही प्रार्थना करतो. पुन्हा एकदा जम्बो सर वैयक्तिक पहिलं आणि पहिल्या चेंडूवरती हो 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 अप्रतिम नेत्रदीपक मॅग्निफिसंट षटकार. हा हँडसम स्टाईल मध्ये ताकदीचा वापर, फटका होता प्रॉपर. चेंडू करताना पाहायला मिळाला हवाई सफर. जम्बो सर यांच्यावरती मात्र मोठा प्रहार आणि गणेश दादांची ख्याती आहे सर. त्यांनी 6 चेंडू 6 षटकारांचा सुद्धा विक्रम केलेला आहे. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न आहे जम्बो सर कमबॅक करताना पाहायला मिळते. ही लढाई पाहिली ना बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. एका बाजूला रुळे संघ हा सुद्धा बेस्ट मध्ये नक्कीच काउंट केला होता. तदनंतर गणेश दादा शिंदे आणि गणेश शेलार आणि समीर शेलार हे सुद्धा तितकेच ताकदवर फलंदाज. म्हणजे ही लढाई असेल बेस्ट वर्सेस बेस्ट. कोण जिंकणार, कोण या बेस्ट मध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवणार, कोण सरस ठरणार हे मात्र पाहावं लागेल. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच मोठा प्रहार षटकार येताना पाहायला मिळाला. गणेश दादांना मात्र कॉन्फिडन्स दुरावताना पाहायला मिळेल. जम्बो सर पुढच्या चेंडूवरती मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाले. काय करणार मैदानामध्ये सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा जम्बो सर सज्ज होताना पाहायला मिळतात.
गणेश दादा शेलार ज्या पद्धतीने बोलला ना मोठे फटके आणि षटकारांची पारी खेळण्यासाठी मग KSK प्रीमियर लीग असो किंवा भाईंदर आलेला रबरच्या टुर्नामेंट असो त्याच्यामध्ये मोठे फटके गणेश शेलार आणि षटकार हे समीकरण जणू काही जपलं असतं. पुन्हा एकदा इतक्या जोमाने आपल्या संघासाठी लढणार का पाहावं लागेल. हो जम्बो सर क्लास दाखवताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य करणारा गोलंदाज म्हणून कोण वय वर्ष 52+. इथे मात्र तरी सुद्धा तीच फिटनेस आणि जमखम दाखवताना पाहायला मिळतात. का माझ्या नावाची चर्चा नवी मुंबई पासून ते KSK महाबळेश्वर असं या सातारा जिल्ह्यामध्ये किंवा पाटण तालुक्यामध्ये पूर्ण का होते त्याचा मात्र नक्की दबदबा दाखवताना पाहायला मिळतात. जम्बो सर गोलंदाज आणि जम्बो सर एक फिरकीचा बादशाह म्हणून ज्यांच्याकडे बोला तर आपल्या जादुई कलात्मक क्लासिकल गोलंदाजी दाखवताना पाहायला मिळत. जम्बो सर पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतात. मध्ये थोडासा क्लॅम्प येताना पाहायला मिळतोय. गणेशदादा शिंदे थोडासा नैसर्गिक अडथळा पाहायला मिळतोय. चला पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. काय घडणार पाहणं गरजेचं असेल. ओ काय फटका होता. ज्याबद्दल बोलत ना एव्हरी ऍक्शन थिअर इक्वल ऑन अपोजिट रिएक्शन. ज्या वेगाने चेंडू फेकला त्याच वेगाने चेंडूला सुद्धा सीमारेषा बलीकडे पाठवलं गेलं. फक्त तुमचा इम्पॅक्ट चांगला असायला बा. बॉलचा आणि बॅटचा संपर्क झाला तो स्वीटचा साऊंड कानावरती पाठवतो ना तो म्हणजे त्या चेंडूवरती उमटलेली मोहर म्हणजे षटकार क्लास. त्याबद्दल बोलत राहा. गणेशदादांना नक्कीच थोडीशी इजा झाली पण बोलत राहा वाघ जरी जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा उंची जास्त लांबी कमी हा झेल होणार का की हा सुद्धा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. हा सुद्धा येतो षटकार. नक्कीच गणेश दादा थोडासा अडथळा आला होता तदनंतर कमबॅक. त्याबद्दल बोलत वाघ जरी जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही. थांबतो वेळ जाऊ देतो पुन्हा 30 दशक तोच दरारा. पराभवने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो संपतो. पण शेवटच्या क्षणापर्यंत सांगा मी अजून हारलेलो नाही. मी अजून थकलेलो नाही. मी अजून चांगली फलंदाजी करू शकतो. चांगला चेंडू ओपच्या दिशेने जॅक कॅलिस्कोपिक स्टाईल मध्ये फटका फसला हातामध्ये जाऊन बसला होता परंतु झेल सुद्धा सुटला गेला. इथे झेल केला धरतीला दान. अर्थातच ओम भट स्वाहा. एक धाव. इथे मात्र मिळते मोठ आयुष्यमान भव. ज्याबद्दल बोला करा
ही भगणी भागोदरी ओम बट स्वाहा. तसा जेल मात्र बाकी हातातून निसटला आणि झाला ओम बट स्वाहा. धावसंख्या देखील वाढ होते. धावसंख्येचा विचार करतो धावसंख्या होते 1 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. आता विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू. धन्यवाद युट्यूब मास्टर. आता गरज असेल 12-31 31. 12 चेंडू मध्ये 31 धावा म्हणजे सरासरी 15.5. गणेश शेलार काय क्लास 1 फलंदाजी पाहायला मिळाली. इजा झाली होती. थोडासा वेळ घेतला आणि दाखवून दिलं. आयुष्यात कधी स्वतःला कमजोर होऊ देऊ नका मित्रांनो, कारण की लोक ढासळायला घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावरती असे तुटून पडा ना की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. अप्रतिम अशी कामगिरी करताना पाहायला मिळाला. शांततेनंतरचं वादळ का असताना ते मात्र दाखवलं गेलं. गणेश शेलार मात्र गोलंदाजीच्या पटलावरती येतात पुन्हा एकदा विवेक. काय घडणार मैदानात पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा समीकरण असेल. आता 15ची सरासरी हवी असेल. मांडण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज लागली गेली. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू होतो. डिक्लेअर झोन मध्ये एकेरीसाठी धावसंख्या देखील वाढवते. धावसंख्या होते 23 धावा. आठवलं मित्रांनो की आपल्याला आठवण येते स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. तुडुंब भरले नदी नाले सरसागराची इलका. तुडुंब भरले नदी नाले सरसागराची इलका. कित्येक आले भूमीवरती हिंदू हृदय सम्राट कोणी होईल का. उलटा चेंडू होता. लॉलीपॉप चेंडू होता. कदाचित याला दिशा देणं गरजेचं होतं परंतु नो इथं फ्री हिट. मात्र इथं पुढे असेल लगेच उघडा डोळे बघा नीट. चेंडू असेल फ्री हिट प्लस डिक्लेअर झोन मध्ये चेंडू होतो एकेरी धावेसाठी. म्हणजे या चेंडूवर त्याला 2 धावा. एक डिक्लेअर स्वरूपात एक नोच्या स्वरूपात 2 धावा प्लस होताना पाहिलं. धावसंख्या होते 25. आता मात्र पुन्हा एकदा नोची नामी संधी असेल. ब्रेड बटर विथ जॅम. काय घडणारे पाहणं गरजेचं असेल. उघड्या डोळे पहा नीट. चेंडू आहे फ्री हिट. ओहो अच्छा कम बॅक. वाच गोलंदाजी अप्रतिम. आता मात्र या चेंडू पुढे काय असेल. एव्हरी डॉट बॉल प्रेशर असेल नक्कीच रेणूशी संघ आणि इच अँड एव्हरी रन इम्पॉर्टंट ऑन क्रिकेट ही समीकरण असेल रेणूशी संघाच्या समोर. काय घडणार काय बिघडणार. पुन्हा एकदा गोलंदाज की फलंदाज फलंदाज की गोलंदाज. गणेश की विवेक विवेक की गणेश. टीम रेणूशी की टीम रुळे. कोण कोणावरती हवी होणार. काय घडणार काय बिघडणार. कोण विजेतेपद मिळवणार. काही वेळातच मात्र पाहायला मिळेल. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू होता. दिशा दिली आणि पुन्हा एकदा आपल्या क्लासमध्ये दाखवताना पाहायला मिळतात. हा चेंडू आला पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया. चेंडू पुन्हा एकदा षटकासाठी येताना पाहायला मला. धावसंख्या 6 ने वाढ होते. धावसंख्या होते 31. 31 धावा. गणेश दादा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल पाहिलं ना. हा चेंडू 30 धावांची. संघाची धावसंख्या 31 आणि एकट्या गणेशच्या 10 चेंडू मध्ये 30 धावा म्हणजे ते एक वाईट असेल. नोचा एकदा ओके. ओ इथे काय घडतंय. इथे मात्र मिस कॉल डिस्कॉल आणि इथे मात्र कॉल कनेक्शन डिस्कनेक्ट झालं आणि काय घडतं पाहायला मिळतंय. जो गणेश ज्याच्या खांद्यावरची टीमची धुळा होती जो मटके मोठे फटके खेळत होता तोच गणेश ज्या विकेट साठी जाळं विणलं होतं. ही विकेट नाही तर डायरेक्ट आमदारकीचं तिकीट होतं असं पाहायला लागेल. कॅच ही मॅच आता मात्र पुढे कशी चालणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. विकेट आणि विकेट ज्या विकेट साठी जाळं विणलं होतं तोच विकेट मात्र जाताना पाहायला मिळाला. हे विकेट होती की रुळे संघाच्या विजयाचं तिकीट होतं हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. आता मात्र चेतन शेलार थोडीशी घाई केली कदाचित. गणेश दादा शेलार याने थोडस उभं राहणं गरजेचं होतं परंतु एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन ज्या विकेटची गरज होती तो मात्र येताना पाहायला मिळाला. मात्र चेतन मध्ये सुद्धा जमकम आहे. मोठे फटके खेळण्याची त्याला सुद्धा आवश्यकता असेल आपल्या संघासाठी आणि याच्या आधी पाहिलं तर चेतन यांच्या बॅट मधून सुद्धा षटकार येताना पाहायला मिळालेत. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. ते मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू होतो. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येचा विचार केला की धावसंख्या होते
32. तर चेतन त्यांची ती पारी आठवावी लागेल जी चांदवड समोर खेळताना 32 धावा एका षटकामध्ये 32 धावांची खेळ केली होती. ती खेळ मात्र नक्की आठवावी लागेल आणि आपल्या संघाला विजयश्री मिळवायचा असेल तर मात्र त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. समीर आतापर्यंत एकही चेंडू फेस करताना पाहिले मिळाले नाही. धनस्ट्राईक एंडकडून आतापर्यंत उभे आहेत. त्यांना सुद्धा संधी देणं गरजेचं असेल का तेच डेफिनेटली. चेतन बेरीक खाऊन दिलाय. चेंडू जातो पुन्हा एकदा षटकारासाठी आणि गोलंदाजाला दिला जातोय मुंबईचा वडापाव. इथे मात्र पुन्हा एकदा 6 धावे त्यांना पाहिलं होतं. 6 धावेने मात्र धाव संख्या होते 38. 38 धावा. आता समीकरण असेल 6 चेंडू 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा काय घडणार काय बिघडणार. आता मात्र समीर शेलार षटकार किंग म्हणून ज्यांची देखील ओळख आहे डॉनस्टेंगेंडकडून आतापर्यंत उभे होते. आता मात्र त्यांना संधी मिळते त्या संधीचं सोनं करणार का. कारण की त्या क्रिकेटमध्ये बोलत ज्याला संधी मिळते तो कर्तृत्ववान, जो संधी निर्माण करतो तो धैर्यवान आणि जो संधीचं सोनं करतो तो मात्र विजेता. इथे कोण संधीचं सोनं करणार पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा समीर शेलार तो अमोल शिंदे समीकरण पाहायला मिळते. काय घडणार मैदानामध्ये पाहणं गरजेचं असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या हवी असेल 6 चेंडू 15 धावेची गरज. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी. मित्रांनो विनंती असेल इथे पिचच्या जवळ खेळू नका. ज्यांना खेळायचं असेल आपल्याकडे रोडवरती जागा आहे. रोडवरती खेळा मित्रांनो जेणेकरून मैदानामध्ये व्यत्यय येणार नाही. सहकार्याची अपेक्षा करतो. ओ चांगली गोलंदाजी. स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळाला. डॉट चेंडू. एव्हरी डॉट चेंडू क्रिएटिंग प्रेशर. कोणाच्या प्रेशरची शिट्टी वाजणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. कोण प्रेशर घेणार आणि कोण रिलीफ होणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा अमोलदादा शिंदे इथे मात्र क्लास दाखवताना पाहायला मिळत आहेत. तर मात्र पुन्हा एकदा समीर शेलार मोठे फटके खेळावे लागतील का तेच डेफिनेटली. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. स्लॉग मध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करताना पाहायला मिळतोय. परंतु नशिबाची साथ बघा मित्रांनो. जेल जरी सुटला परंतु चेंडू रिटर्न आला. नशिबाची साथ काय असेल मित्र. नशीब आणि नशीब. हा चौकार निश्चितपणे चौकार होता परंतु नशिबाची साथ मिळाली. रुळे संघाच्या बाजूने दगडावरती चेंडू आदळला आणि रिटर्न रिव्हर्स आला आणि त्याचा धुरदंड भोगावा लागला. चेतन यांचा विकेट सुद्धा धावचीच्या स्वरूपात जाताना पाहायला मिळाला. आता समीकरण थोडस बिघडताना पाहायला मिळत आहे. 4 चेंडू 12 धावा 2 षटकार येणं गरजेचं असेल का तर यस डेफिनेटली असेल. ओके 13. सॉरी क्षमस्व आहोत. धावसंख्येची गरज असेल 13. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. एकदा पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न करणार का आणि समीराला स्ट्राईकवर जाणार की यस. 2 धावा पूर्ण. धावसंख्येत 2 ने वाढ होते. तीन चेंडू 11 धावा. कुठेतरी जोपर्यंत गणेश दादा उभे होते तोपर्यंत असं वाटत होतं एक हाती सत्ता मिळवणार. त्यानंतर स्वतःच्याच खरा फटक्यावरती स्वतःच विकेट दिला आणि मात्र संघ थोडा अडचणीत येताना पाहायला मिळाला. हो इथे मात्र उंची जास्त लांबी कमी. चेंडू कुठे जाणार पाहणं गरजेचं असेल आणि यावेळी मात्र चेंडू गेला चौकारासाठी. यावेळी चौकार आला. कदाचित आधीचा चौकार नशिबाची साथ मिळाली होती परंतु यावेळी मात्र तो चौकार मिळाला. आता समीकरण असेल 2 चेंडू 7 धावेची गरज. आदरणीय सन्मान राजेजी सकवा साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळतंय. आयोजकांमार्फत त्यांचं सहर्ष स्वागत. मॅच बघा मॅच काय घडताना पाहायला मिळतंय. 2 चेंडू 7 धावेची गरज.
कदाचित आधीचा जर चौकार आला असता तर समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. येस, विकेटचं पतन. आता समीकरण 1 चेंडू 7 धावेची गरज. आदरणीय समोर राजेजी सत्ता साहेब यांचं सुद्धा आगमन झालं आपल्या व्यासपीठावरती. आयोजनावर मार्फत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. किशोरजी जाधव साहेब मांगरगावचे सुपुत्र, ESKचे उपखजिनदार साहेब आपल्याला सुद्धा विनंती केली आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. किशोर जाधव साहेब मांगरगावचे सुपुत्र. 1 चेंडू 7 धावेची गरज. आता तर कदाचित नो वाईट आला तरच केवळ काहीतरी होऊ शकतं, अन्यथा रोहित संघ मात्र विजयाच्या दृष्टीने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. हो, आणि डॉट चेंडू आणि विजेता संघ हे काय घडलंय, वाईट चेंडू दिला गेलाय. तर पंचांचा निर्णय अंतिम असं आपलं समीकरण आहे, त्यामुळे जास्त डिस्कस केलं तरी पंच निर्णय बदलू शकत नाहीत कदाचित. 1 चेंडू 6 धावा. आता सुनील यांच्याकडे क्लास आहे, आणि सुनील सुद्धा चांगला फलंदाज आहे. मॅच तर एका बाजूला चांगला गोलंदाज. 1 चेंडू 6 धावा. इथे संधी उपलब्ध करून दिले. सुनील आणि सुनील. आता त्याच्याकडे नजरा. कॅमेरामॅन फोकस करो. गोलंदाज की फलंदाज, 1 चेंडू 6 धावेची गरज. अमोल दादा की सुनील पुन्हा एकदा पाहणं गरजेचं असेल. दोन्ही मात्र चांगले खेळाडू आहेत. दोघांचे मात्र डावपेच एकमेकाला माहीत असतील. पुन्हा एकदा सुनील टू अमोल दादा. थोडीशी ताकद कमी पडली, परंतु नक्कीच काय विवेक दादाचा एफर्ट होता. ओ काय झेल होता, कारण की मॅच मध्ये काही शेवटच्या मागच्या संडे मध्ये सुद्धा शेवटच्या क्षणी मात्र अपयश आले होते, परंतु या मात्र अपयश येणं शक्य नाही. म्हणून नक्कीच काय फलंदाजी पाहायला मिळाली. थोडीशी ताकद कमी पडली, परंतु तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच काय क्षेत्ररक्षण, काय झेल होता. तो झेल नव्हता मित्रांनो, पूर्ण मॅच होती. विवेक अप्रतिम काय मॅच झाली मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत धडधड वाढवणारी मत्के होती. यापुढचा होणार सामना असेल अजिता विजेता संघ कळमगाव संघ आणि आताचा विजेता संघ रुळे संघ. या 2 संघांमध्ये सामना होईल. रुळे आणि कळमगाव कर्णधार यायचंय.
मी विनंती करतो आपले विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाशजी किसन सकवासा आपण यायचं आहे. आपल्या इथे यथोशाचा शुभ सन्मान घेतला जाईल. मी विनंती करतो अध्यक्षांचा सत्कार करण्यासाठी विनंती असेल आपला माजी अध्यक्ष आदरणीय सन्मान श्री महादेवजी तुकाराम सकवासा